वऱ्यांची डिझाईन आपण पार्ट 1 मध्ये पाहिलेली आहे। आता इथून पुढची डिझाईन आपल्याला करायची। इथं कलर चेंज करायचा आहे। हे 2 चेन आहेत, त्या ठिकाणी स्लिप स्टिच घेतानाच मी कलर चेंज करते आणि 3 चेन करायच्या। या ठिकाणी हा निळा कलर आहे तो कट करायचा आहे। त्याच ठिकाणी आणखीन एक डबल क्रोशा घ्यायचा आहे। जसा खाली पॅटर्न आहे सेम तसंच पॅटर्न करायचं आपल्याला। तर 2 चेन आणि त्याच ठिकाणी आणखीन 2 डबल क्रोशे, 1 आणि 2। इथं 5 चेन घेतलेले आहेत, तर वरती चेन कमी करायच्यात आपल्याला। 3च चेन घ्यायच्यात, 3 चेन घ्यायच्या फक्त। आणि हे जे 9 डबल क्रोशा आहे त्याच्यावर प्रत्येक ह्याच्यावर एक एक डबल क्रोशा, 1 चेन, 1 डबल क्रोशा करायचा आहे। 1 डबल क्रोशा, परत 1 चेन, पुढच्या ह्याच्यावर 1 डबल क्रोशा, 1 चेन, 1 डबल क्रोशा, 1 चेन, 1 2 3 झाले। 9 वर 9 करायचे डबल क्रोशे, 4 5 6 7 8 9। परत 3 चेन घ्यायच्या आणि हा जसा पॅटर्न आहे तसाच 2 डबल क्रोशे, 2 चेन आणि 2 डबल क्रोशे, 2 डबल क्रोशे। परत 3 चेन करायच्या आणि हे जे 9 डबल क्रोशे आहेत त्याच्यावर 1 डबल क्रोशा, 1 चेन, 1 डबल क्रोशे, 1 चेन असं या प्रकारे करून घ्यायचं। तर हा राऊंड मी असंच करून घेते। हा राऊंड झालाय माझा। इथं 2 चेनच्या मध्ये स्लिप स्टिच करायची आणि 3 चेन करून हे जसं आहे तसंच आपल्याला पुढे पॅटर्न ठेवायचा आहे। 2 डबल क्रोशे, 2 चेन आणि 2 डबल क्रोशे, परत 3 चेन करायच्या किंवा 4 चेन करा। 3 चेन जर कमी वाटलं तर 1 जास्त घ्या, कारण इथं आपल्याला जी 1 चेन घेतलेली आहे त्या ठिकाणी 1 सिंगल क्रोशे करायचा आहे। परत 3 चेन करायच्या, पुढच्या ह्याच्यावर 1 सिंगल क्रोशा म्हणजे मुका खांब। परत 3 चेन करायच्या, तर पुढच्या ह्याच्यावर 1 चेन घेतली त्या ठिकाणी मुका खांब। परत 3 चेन करायच्या, 1 मुका खांब, परत 3 चेन, 1 सिंगल क्रोशे, 3 चेन, 1 चेनच्या ठिकाणी सिंगल क्रोशे, 2 3 चेन, सिंगल क्रोशा, 1 2 3 चेन, सिंगल क्रोशा। असा माशाचा आकार आपला इथं तयार होणार आहे। आता 1 2 3 4 5 6 आणि 7 वेळा हे लूप आले तसे। परत 4 चेन करायच्या, 1 2 3 4 आणि पुढे हा पॅटर्न आहे तसाच रिपीट करायचा।
2 डबल क्रोशे, 2 चेन आणि 2 डबल क्रोशे. परत 4 चेन करायच्या आणि पुढे इथं एक चेन घेतलेली त्या ठिकाणी सिंगल क्रोशा. परत 3 चेन, ज्याच्यावर सिंगल क्रोशा. असंच आता हा राऊंड करून घ्यायचा आहे. हा राऊंड झाला आहे माझा इथं बनवून. तीन चेन आहेत त्याच्यावर आपण स्लिप स्टिच घेतली. आता पुढच्या ह्याच्यावरही एक स्लिप स्टिच घ्यायची आणि या ठिकाणी आता 2 चेनच्या आधी एक आपल्याला डबल क्रोशा करून घ्यायचा आहे. म्हणजे इथं 3 चेन घ्यायच्या. हा झाला ह्या डबल क्रोशावर डबल क्रोशा. आणि 2 चेन आहेत त्या ठिकाणी 2 डबल क्रोशे, 2 चेन आणि 2 डबल क्रोशे करायचे. तो पॅटर्न आपल्याला चेंज नाही करायचा. 2 डबल क्रोशे, 2 चेन आणि 2 डबल क्रोशे. ते सेम करायचं आहे. परत हे जो डबल क्रोशा आहे खालचा, त्या डबल क्रोशावर एक डबल क्रोशा करायचा आहे आणि 3 चेन करायच्या. हे आपल्या इथं 3 डबल क्रोशे, 2 चेन आणि 3 डबल क्रोशे येतील. या ठिकाणी आता आपले डबल क्रोशे वाढत जातात आणि इकडं कमी होत जाते. इथं 3 चेनच घ्यायच्या मध्ये. आणि हे जे 3 चेनचे लूप आहेत तर त्याच्यावर एक सिंगल क्रोशा करायचा. परत 3 चेन घ्यायच्या. पुढच्या लूपवर एक सिंगल क्रोशा म्हणजे मुकाकांब. पुढच्या लूपवर एक सिंगल क्रोशा. आता या ठिकाणी आपल्या इथं 6 लूप तयार होतील. एक कमी होणार इथं लूप. 3 चेन, 3 चेन, पुढच्या ह्याच्यावर सिंगल क्रोशा. परत 3 चेन. या ठिकाणी बघा इथं 1, 2, 3, 4, 5 आणि 6 लूप तयार झाले. आधी 7 होते, नंतर 6 तयार झाले. आणि पुढे इथं हा जो डबल क्रोशा आहे त्याच्यावर आपल्याला डबल क्रोशा करायचा आहे. एक सोडायचा पहिला आणि दुसऱ्या ह्याच्यावर डबल क्रोशा करायचा आहे. परत त्या 2 चेन आहेत त्या ठिकाणी 2 डबल क्रोशे, 2 चेन आणि 2 डबल क्रोशे. ते तसंच ठेवायचं आहे. 2 डबल क्रोशे, 2 चेन आणि 2 डबल क्रोशे. परत पुढच्या डबल क्रोशावर एक डबल क्रोशा करून घ्यायचा. परत 3 चेन करायच्या आणि पुढे हे लूपवर सिंगल क्रोशा करायचा आहे. परत 3 चेन, पुढच्या लूपवर सिंगल क्रोशा, 3 चेन. अशा प्रकारे आता आपल्याला हा राऊंड करून घ्यायचा आहे. माझा हा राऊंडही झाला आहे. इथं आपण पहिल्या ह्याच्यावर स्लिप स्टिचनं पॅक केले. पहिल्या जे 3 चेनचा जो डबल क्रोशा असतो आपला त्याच्यावर, तर त्याच्या पुढच्या ह्याच्यावर एक स्लिप स्टिच घ्यायची आणि इथूनच आता आपल्याला वर्क करायचं आहे. 1, 2, 3. हा पहिला फक्त सोडायचा आहे आणि शेवटचा सोडायचा आहे. मधले जेवढे खांब येतील तेवढ्यावर आपल्याला डबल क्रोशे करायचे आहेत. तर या ठिकाणी 3 तयार झाले तर 3 डबल क्रोशे, 2 चेन, 3 डबल क्रोशे. या ठिकाणी आता 4 तयार होणार. हा झाला पहिला. पुढच्या ह्याच्यावर एक डबल क्रोशा आणि 2 चेन जे आहेत त्याच्यावर 2 डबल क्रोशे, 2 चेन आणि 2 डबल क्रोशे, 2 चेन, 2. परत या पुढच्या 2 डबल क्रोशेवर एक डबल क्रोशा करून घ्यायचा. इथं आपले आता 4 डबल क्रोशे, 2 चेन आणि 4 डबल क्रोशे तयार होतात. या ठिकाणी वाढत जाते आणि या ठिकाणी आपले कमी कमी होत जातात हे लूप. परत 3 चेन करायच्या
आणि हे लूपवर सिंगल क्रोशा, परत 3 चेन, पुढच्या लूपवर सिंगल क्रोशा, 3 चेन, पुढच्या लूपवर सिंगल क्रोशा, 3 चेन, या ठिकाणी बघा आता 1 2 3 4 आणि 5 लूप तयार झालेत. पहिले 7 होते, नंतर 6 आणि आता या ठिकाणी 5 लूप तयार झालेत आपले. आता याच्यानंतर 4 होणार, 3 2 आणि 1. इथं कमी कमी होत जाणार आणि या ठिकाणी आपला प्रत्येक वेळा एक एक डबल क्रोशा वाढत जाणार आहे. साईडने इकडून एक आणि इकडून एक. हा एक सोडायचा सुरुवातीचा आणि हा शेवटचा एक सोडायचा. मधले जेवढे येतील तेवढ्यावर डबल क्रोशे करून इथं मध्यभागी 2 डबल क्रोशे, 2 चेन आणि 2 डबल क्रोशे घ्यायचे. असंच आता मी हे लूप 1 येईपर्यंत करून घेते आणि इथं वाढणार आहेत, इथं कमी होणार आहेत आणि इथं वाढणार आहेत. आता ही लूप 1 येईपर्यंत मी बनवून घेते, नंतर त्याच्या पुढची डिझाईन दाखवते. माझं इथपर्यंत बनवून झाले. शेवटला आपलं 1 लूप आले. इथं 1 लूप येईपर्यंत मी इथं बनवायचं सांगितलं होतं. शेवटच्या 1 लूपच्या राऊंडला इथं 5 चेन घ्याव्या लागल्यात, कारण ओढायली होती डिझाईन आणि त्याच्या आधीच्या लाईनला 4 चेन घेतल्यात, कारण डिझाईन ओढली चालली होती. डिझाईन जर ओढायला लागली तर थोडंसं कमी किंवा जास्त चेन तुम्ही करू शकता. तर इथं 4 घेतल्यात. ज्या ठिकाणी 2 लूप आले त्या ठिकाणी 4 चेन घेतल्यात आणि जिथं 1 लूप आले त्या ठिकाणी 5 चेन घेतलेले आहेत. चेन थोड्या कमी जास्त होऊ शकतात, कारण डिझाईन ओढली नाही पाहिजे आपली. हे तर 3 चेनवर पॅक करून घेतले स्लिप स्टिच. पुढच्या याच्यावर स्लिप स्टिच करायची, 3 चेन करायच्या. हा जसा आहे तसाच पॅटर्न करून घ्यायचा आहे. प्रत्येक खांबावर एक एक खांब करून घ्यायचे. हा झाला आपला पहिला डबल क्रोशा, पहिला खांब तयार झाला. 3 चेनचा, 2 3 4 5 6 7 आणि ह्या 2 चेन आहेत त्या ठिकाणी 2 घ्यायचेत आपल्याला. डबल क्रोशे, 2 चेन आणि 2 डबल क्रोशे. 8 आणि 9 डबल क्रोशे तयार झाले. तिथं परत 2 चेन घ्यायच्या, त्याच ठिकाणी 2 डबल क्रोशे, या पुढच्या 7 याच्यावर एक एक डबल क्रोशा. शेवटचं सोडायचं आहे. पहिला एक सोडलाय आपण इथं आणि इकडे शेवटी सोडायचा आहे. प्रत्येक वेळा आपण तसंच केलंय, पहिला आणि शेवटचा सोडलाय खांब. इथं पण तसंच करायचं आहे, पहिला आणि शेवटचा खांब सोडायचा आहे. हा शेवटचा खांब सोडायचा, स्किप करायचा आहे तो. आणि आता या ठिकाणी 6 चेन घ्यायच्यात. 1 2 3 4 5 6 चेन घेऊन हे जी 1 लूप आहे त्या ठिकाणी सिंगल क्रोशानं पॅक करायचं आहे. परत 6 चेन घ्यायच्या. 1 2 3 4 5 6 आणि पुढचे जे खांब आहेत त्या खांबावर खांब करून घ्यायचे. एक पहिला सोडायचा आणि दुसऱ्या ह्याच्यापासून सुरू करायचं. असंच आता हा राऊंड करून घ्यायचा आहे. माझा राऊंड झाला इथं कंप्लीट. आता पुढच्या राऊंडला आपल्याला कलर चेंज करायचा आहे. तर या ठिकाणी स्लिप स्टिच घेतानाच कलर चेंज करते मी.
3 चेनचा जो आपला पहिला डबल क्रोशा आहे त्याच्यावर स्लिप स्टिचने पॅक करायचं आहे आणि हा कलर इथं कट करायचा आहे. एक चेन करायची आणि त्याच ठिकाणी एक सिंगल क्रोशा करायचा. आता प्रत्येक वेळा आपल्याला सिंगल क्रोशे करायचे. एक मुक्का कांब, त्याच्या पुढच्या ह्याच्यावर देखील एक सिंगल क्रोशा, त्याच्या पुढच्या डबल क्रोशावर सिंगल क्रोशा. प्रत्येक वेळा एक एक सिंगल क्रोशा करायचा. हे जे 2 चेन आहेत त्या ठिकाणी 3 सिंगल क्रोशे करायचे आहेत. 1 2 आणि 3. परत पुढच्या ह्याच्यावर प्रत्येक ह्याच्यावर एक एक सिंगल क्रोशे. हे जे आपण 6 चेन घेतलेले आहेत त्या ठिकाणी प्रत्येकाला एक एक सिंगल क्रोशा करायचा. त्याच्यावर असे डायरेक्ट सिंगल क्रोशे केले तरी चालतात. 4 5 आणि 6. हा जो मधला इथं सिंगल क्रोशा आहे त्या ठिकाणी एक सिंगल क्रोशा करायचा आणि पुढच्या 6 चेनवर परत 6 सिंगल क्रोशे करायचे. 1 2 3 4 5 6. परत पुढच्या इथं सिंगल क्रोशा. असं आता हा राऊंड करून घ्यायचा आहे. माझा शेवटचा राऊंड झाला इथं अशा प्रकारे करून. इथं हा रुमाल आपला पूर्ण तयार झाला आहे. खूप मोठी साईज झाली याची. खूप मस्त आहे डिझाईन. मी हा 2 भागात केलेला आहे. पार्ट 1ची लिंक मी तुम्हाला देते डिस्क्रिप्शनमध्ये, ती तुम्ही पहा. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉनही दाबा म्हणजे तुम्हाला माझे नवीन व्हिडिओज पाहायला मिळतील. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.